जेव्हा एक मुलगी मुलाकडे जाते, जेव्हा एक मुलगा मुलीकडे जातो, तर त्यात कुठे ना कुठे लपलेली एक सेक्शुअल भावना असते. हे काही पाप नाहीये, ही गोष्ट प्रकृतीला आहे, ही गोष्ट शरीराची आहे. मग जाणकार काय समजले? ते म्हणाले ठीक आहे, तुम्हाला जायचंच आहे एखाद्या मुलाकडे, तर कमीत कमी अशा मुलाकडे जा, भलेही सेक्शुअल मोटिव्हनी जात असाल, पण अशा मुलाकडे जा जो हळूहळू तुम्हाला त्या वासनेच्या पुढे घेऊन जाईल. शोधायचीच असेल एखादी मुलगी तर अशी शोधा ना, जी भलेही शरीराने मुलगी दिसत असेल, पण एका ठिकाणी येऊन तुम्हाला शरीरापासून जितकं जास्त जमेल तितकं स्वतंत्र करेल. पण हे काम अवघड असतं म्हणूनच खूप कमी लोक यात यशस्वी होतात. मीराकडे बघा ना, खूप पुढे निघून गेले अध्यात्मात, तरी अजून श्रीकृष्णाला काय म्हणतायत त्या? नवराच तर म्हणत आहेत ना. ती जी स्त्री बसली आहे आत, त्यातून थोडीच मुक्त होऊ शकल्या. पण त्या हे म्हणाले की चला, स्त्री आहे म्हणून नवरा हवाय, पण नवरा कृष्णाच्या बरोबरीचाच हवा. जर कृष्ण मला इथे आसपास जवळ घर कुटुंबात मिळत नाहीयेत, तर दूर असलेली चालते. कृष्णाला नवरा बनवलं ही गोष्ट तर ठीक आहे, पण या गोष्टीवर पण लक्ष द्या की कृष्णाला नवराच बनवलं, मैत्रीण नाही बनवलं. कारण मैत्रीण बनवू शकत नाही, कारण स्त्री आहे. स्त्रीला पुरुष हवा, तर स्त्रियांना पुरुष हवे असावेत, पुरुषांना स्त्रिया हव्या असाव्यात. जेव्हा पुरुष हवा असेल तेव्हा मीराबाईंना आठवा की कृष्ण हवा आहे. पुरुष तर हवा आहे, पण कृष्णापेक्षा कमी नाही. जेव्हा स्त्रीची गरज पडेल तेव्हाही हेच आठवा की ठीक आहे, स्त्री तर पाहिजे, कारण शरीराची हीच मागणी आहे. स्त्री हवी अशीच कुणीही चालणार नाही. ऐरी गैरी नत्तू खैरी. एक दम असायला हवा, एक स्तन असायला हवा, त्याच्या खाली आम्ही हात लावणार नाही.